नमस्कार. न्यूजनामा बातम्यांचा जाहीरनाम्यामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. अतिवृष्टीनं संपूर्ण मराठवाड्यातील शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. संपूर्ण मराठवाडा जलमय झालेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकरी संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी सत्तार पटेल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी काल मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे की हेक्टरी 1 लाख रुपये मदत तात्काळ देण्यात यावी सरकारनं शेतकऱ्यांना. त्याचबरोबर मराठवाडा आणि सोलापूर या ठिकाणी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि इतरही मंत्र्यांचे दौरे होत आहेत. या अनुषंगानं काय नेमकी शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे सांगतायत आपल्याला राजकुमार सस्तापुरे, शेतकऱ्यांचे नेते आणि सत्तार पटेल. आपण सत्तार पटेल यांच्याकडे पहिल्यांदा जाऊया. सर, आपलं स्वागत आहे न्यूजनामामध्ये. प्रचंड नुकसान झालं आहे, देशोधडीला लागलेला आहे शेतकरी आता या नुकसानीमुळं. काय मदत शासनाने त्वरित द्यायला हवी, आपली काय मागणी आहे? मी आपल्या या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की गेल्या 2-3 महिन्यापासून जो पावसाने एक कहर केलेला मराठवाडा, विदर्भ सगळीकडे हाहाकार माजलेला आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास जणू निसर्गाने हिरावून घेतला आहे. पीक चांगलं आलं, परंतु आज त्या सोयाबीनच्या पिकामध्ये पाणी असं उभं आहे. आणि विशेष म्हणजे नुसते दौरे किंवा पंचनामे ह्याच्यामध्येच प्रशासन सगळं सरकार वेळ घालवत आहे. मी पहिल्यांदा सांगतो की जे आमच्या हाती आले आणि बाजारात जातो त्याला भावच नाही. पहिली गोष्ट घ्या, काय बी हाती जेवढं आले त्याला नेलं की बिलकुल भाव नाही, कवडी मोल विकावं लागायले. आणि दुसरी गोष्ट अशी की आज शेतकऱ्याचा जीवन मरणाचा प्रश्न तयार झाला आहे. आम्ही मुख्यमंत्री, विरोधी पक्ष सगळे यायला लागले आणि बघून चालले. त्याचा काय उपयोग आहे शेतकऱ्याला? अरे तुम्ही बांधावरून आणि फक्त सडकेवरून बघताय. प्रत्यक्षामध्ये पंचनाम्याचे नाटक तुम्ही थांबवा, तुम्ही पाहणी दौरेसुद्धा थांबवा आणि दिल्ली मुंबईमध्ये बसून निर्णय घ्या की शेतकऱ्यांच्या पाठीमागे सरकार कसं उभं राहील हे पहा. म्हणजे आमची प्रमुख मागणी आहे. काल मुख्यमंत्री आले, आम्ही त्यांनासुद्धा निवेदन दिले आणि सांगितलं की तुम्ही जे सांगितलं होतं की पहिल्यांदा तुम्ही कर्ज माफ करतो म्हणलं होतं, शेतकऱ्याच्या डोक्यावरचं ओझं कमी करतो म्हणले होते आणि ते पण केलं नाही अद्याप. दुसरी गोष्ट अशी की जे काही आमचं सोयाबीन तयार झाले आणि बाजारामध्ये चालले, तर तुम्ही सांगता हमी भावाने आम्ही खरेदी करू. आम्ही हमी भावाची मागणी बी केली नाही. आम्हाला उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव ही आमची मागणी आहे. दुसरी गोष्ट अशी की किमान बाजारात आज जो माल शेतकऱ्याचा कमी दामाने विकत आहे, तर त्याच्या आणि हमी भावाच्या मधला जो फरक आहे, किमान त्या फरकाची तरी रक्कम तुम्ही द्यायची व्यवस्था करा. सरसकटची मागणी काय? आणि सरसकटच्या संदर्भामध्ये जर सांगायचं असेल तर शेतकऱ्याला तुम्ही पंचनामे करून थोड्या बहुत शेतकऱ्याला नाही, प्रत्येक शेतकऱ्याला सरसकट हेक्टरी 1 लाख रुपयाची मदत झाली पाहिजे. हे प्रमुख मागणी आहे. आणि ह्या मागणीला तुम्ही जर का ह्या मागण्या पूर्ण नाही केल्या, तुमचे दौरे आम्ही व्यवस्थित आता होऊ देणार नाही. हे क्रांतिकारी शेतकरी संघटना तुम्हाला ठणकावून सांगत आहे. इशारा दिला आहे सत्तार पटेल यांनी. भारतीय किसान युनियनचे आपण प्रवक्ते आहात राजकुमारजी, काय सांगाल? तुमची काय नेमकी भूमिका आहे आणि मागणी काय सरकारकडे? आमची मागणी हे आहे की आता मुख्यमंत्र्यांनी किंवा त्यांच्या मंत्र्यांनी हे नौटंकी पाहणीची बंद करावी. हे जे आमच्या बांधावर येऊन जे पाहणी करायलेत, म्हणजे आमच्या जखमेवर मीठ चोळायचं काम हे यांनी आता थांबवावं. राष्ट्रीय आपत्ती कायदा आहे, नैसर्गिक आपत्ती जाहीर करावी. सरकारने सांगितलं आहे की 10 दिवस सलग जर पाऊस पडला तर ते नैसर्गिक आपत्ती जाहीर केली जाईल म्हणून असा कायदा केला आहे. तो कायदा कुठं गेला? त्या कायद्याचा अंमलबजावणी का केली जात नाही? नैसर्गिक आपत्ती जाहीर झाली तर 100% शेतकऱ्यांना आर्थिक मदत देता येते. त्याला कुठल्या आर्थिक तरतूद करायची गरज नाही, कुठून पैसे आणायची गरज नाही. पैसे ऑलरेडी असतात, तेच पैसे शेतकऱ्यांना द्यावं. आणि सरसगट आमचं एकच म्हणणं आहे की बाबा आता कुणाचं गेलं आणि कुणाचं राहिलं असा विषय राहिला नाही. त्यामुळं एकरी आमची नुकसान 50,000ची, 1 एकरची नुकसान 50,000ची आहे, तर 1 हेक्टरची 1.25 लाख रुपये होतात. अशा पद्धतीनं सरकारनं आर्थिक तरतूद न करता राष्ट्रीय आपत्ती आधी जाहीर करावी. ओला दुष्काळ आम्हाला नको आहे. ओला दुष्काळ जाहीर झाला तर आमच्या हातात काही धतुरा बी येत नाही शेतकऱ्याच्या. आणि त्यामुळं आम्हाला राष्ट्रीय आपत्ती आधी सरकारने जाहीर करावी आणि राष्ट्रीय आपत्तीच्या खाली आम्हाला मदत करावी. एकरी 50,000 रुपयाची आमची भारतीय किसान युनियनची मागणी. काल काही घोषणा केल्या मुख्यमंत्र्यांनी, त्याचं काही म्हणजे फलित आहे आपल्याला वाटतं? नाही, ते तर सगळं खोटं आहे. हे नैसर्गिक आपत्ती कायद्यानुसार 8,500ची जी ती काही त्यांनी घोषणा केली आहे, ही नैसर्गिक आपत्तीप्रमाणे नाही. ह्याचं कारण एकच स्पष्ट आहे की ती नैसर्गिक आपत्ती ते जाहीर करत नाहीत. त्यांनी नैसर्गिक आपत्ती जाहीर करावी. नैसर्गिक आपत्ती जाहीर करा. सत्तार पटेल, तुम्हाला आणि तुमच्या सहकार्यांना नजर कैदेत ठेवलं होतं, काय थोडक्यात सांगा?
नजरकैदेत म्हणजे मुख्यमंत्री लातूरात यायचे म्हटलं की क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते कुठे ते पहिल्यांदा पोलीस ओळखतात 2-3 दिवसांनी अगोदरच, आणि नंतर इथं लातूरामध्ये आणतात फोनवर आणि पुन्हा म्हणतात आमच्या संपर्कात राहा, आता इथून जायचं नाही, आम्ही जिथं आहे त्या ठिकाणी सोबत आमच्या पोलीसची गाडी तयारच असते, मुख्यमंत्री जाईपर्यंत आम्हाला सोडतच नाहीत. हे नजरकैद म्हणजे शेतीमालाचा भाव मागणे चुकीचं आहे का? आम्हाला आमच्या व्यथा आमच्या मुख्यमंत्र्यांना सांगायची चूक आहे का? मला सांगायचं आपल्या माध्यमामधून की सगळ्याला माफी आहे, परंतु शेतकऱ्याला का बरं नाही? त्याचं मालाला भाव मागणं हे जर चूक असेल, हे जर गुन्हा असेल, तो आम्ही क्रांतिकारी शेतकरी संघटना तो गुन्हा मान्य करायला तयार आहोत. आम्ही काही गुन्हा पुन्हा करू. पुन्हा करू, त्याच्यात काही अडथळा नाही. आम्ही थांबणार नाही जोपर्यंत शेतकऱ्याला न्याय मिळत नाही, तोपर्यंत हा लढा आम्ही चालूच ठेवणार आहे. बरोबर आहे. तर एकूणच काय तर राजकुमार सस्तापुरे असू देत किंवा सत्तार पटेल असू देत, हेक्टरी 1 लाख रुपये आणि राजकुमार सस्तापुरे सांगतात किंवा एकरी 50,000 रुपये अशा पद्धतीची मदत आधी तात्काळ केली पाहिजे. सरकारनं नौटंकी बंद करावी आणि दौरे बंद करावेत आणि पहिल्यांदा तात्काळ मदत शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करावी अशा प्रकारची मागणी. आणि खूप महत्त्वपूर्ण मुद्दा राजकुमार सस्तापुरे यांनी मांडला आहे की नैसर्गिक आपत्ती जाहीर करावी आणि थेट शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत करावी अशा प्रकारची मागणी या शेतकरी संघटनेच्या दोन्ही नेत्यांनी केली आहे. कॅमेरा पर्सन संतोष मानेसह इस्माईल शेख, न्यूज नामा, लातूर.